स्वराज्यासाठी सुरतेची लूट, सुरत जिंकण्यासाठी गेले होते, तुमच्यासारखे घर भरण्यासाठी गेले नव्हते, हेही लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांच्या भावना दुखावण्याचं काम गोगावले साहेबांनी केलंय. आणि गोगावले साहेबांमध्ये थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. अहो, आयुष्य गेलं गोगावले साहेब तुमचं शिवाजी महाराजांच्या नावाने जोगवा मागायचं. अरे, ज्या राजाचं नाव घेऊन फोटो लावून तुमचं राजकारण होतं, त्या राजांच्या शेजारी बसण्याचा तुमचा जो काही केविलवाणी प्रयत्न आहे, हा अत्यंत निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की 12 हत्तीचं बळ प्रत्येक शिवप्रेमींच्या मनामध्ये निर्माण होतं. जुने लोक सांगून गेलेत, प्रबोधनकार ठाकरेंपासून सगळे, की एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी 33 कोटी देवाची फलटण बाद होते. एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका नावामध्ये आहे. त्याचं कारण आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः जन्माला आलेले आणि या पृथ्वी तलावर निर्माण झालेले एक महान युगपुरुष होऊन गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज काल्पनिक नाहीत किंवा काल्पनिक नजरेतून पाहू सुद्धा शकत नाहीत. गडकोट किल्ले एकदा आपण नुसतं फिरलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दैदिप्यमान इतिहास आहे तो आपल्या नजरेसमोर उभा राहतो. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, शिवाजी महाराजांच्या नावावर जोगवा मागणारे, शिवाजी महाराजांच्या नावावर नाव घेतल्याशिवाय ज्यांचं राजकारण आणि समाजकारण जगणं त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाहीत, असे राजकीय नेते स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजायला लागले. स्वतःची तुलना शिवाजी महाराजांसोबत करतात. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठा नाही. तुमच्या, माझ्या, आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व श्रेष्ठ आहेत, सर्वोच्च आहेत. पण कोणतरी ज्यांनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली, माहितीये तुम्हाला ते आमदार, ज्यांनी 50 खोक्यासाठी विकले गेले, जे 40 आमदार सुरत मध्ये जाऊन मुजरा केला आणि नंतर गुवाहाटीला पळून गेले आणि लपून बसले हॉटेलमध्ये, आणि पैशाच्या बॅगा खोके मिळाल्यानंतरच इकडे येऊन महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काय पाठिंबा दिला, कुणाला पाठिंबा दिला हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्या आमदारापैकी जे 16 आमदारामध्ये बाद होणार आहेत ते सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब म्हणतात, 16 आमदार बाद प्रकरणामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांच्या समोर, माननीय अध्यक्ष महोदयांसमोर ज्यावेळेस क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे, उलट तपासणी सुद्धा सुरू आहे, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटांच्या वकिलांनी विचारलं की तुम्ही सुरतला का गेले, कशासाठी गेले, तर त्याच्यावर भरतशेठ गोगावले म्हणतात की मी छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते म्हणून त्यांच्यासारखं गेलो. गोगावले साहेब, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती इथल्या स्वराज्यातल्या रयतेला सुखी ठेवण्यासाठी होती. शिवाजी महाराजांनी कधीही कुणाशीही गद्दारी केली नाही, लक्षात ठेवा. आणि स्वतःचा इमान सुद्धा त्यांनी कुणासमोर त्या ठिकाणी नतमस्तक होऊ दिलं नाही किंवा मान सुद्धा झुकवली नाही. तुम्ही गोगावले साहेब महाराष्ट्राच्या विधिमंडळातले नेते आहात, पण तुम्ही 40 आमदार 50 खोक्यासाठी, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, रोज शिवसेनेचे प्रवक्ते जाहीर सांगतात की 50 खोके आणि एकदम ओके. तुम्ही 40 आमदार कुठेही फिरले ना गोगावले साहेब, तरी तुम्हाला शिक्का लागलाय, होय तुम्ही गद्दारी केली, तुम्ही शिवसेनेसोबत बंडखोरी केली. उद्धव ठाकरे साहेब स्पष्ट सांगतात की ह्या
40 लोकांनी 50 खोक्यासाठी शिवसेनेला भगदाड पाडलं, शिवसेना फोडली आणि तुम्ही देशाच्या 2 नंबरच्या नेत्याला भेटण्यासाठी सुरतेमध्ये गेले, तिथं जाऊन मुजरा करायला गेले होते गोगावले साहेब. शिवाजी महाराजांसारखं तुम्ही बरोबरी करू शकत नाही. आणि गोगावले साहेब सगळ्यात महत्वाचं, तुम्ही महान नेते आहात, महान नेत्यांच्या सोबत आहात, पण तुम्ही महाराष्ट्राशी प्रतारणा केलेली आहे. शिवाजी महाराजांनी कधीच महाराष्ट्राशी प्रतारणा केली नाही, गद्दारी केली नाही आणि तुमची तर आयुष्यात कधी बरोबरी होऊ शकत नाही. अहो माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब तुम्हाला साधं मंत्री करत नाही आणि लागले तुम्ही छत्रपतींसोबत बरोबरी करायला. हा सुद्धा सगळ्यात मोठा शिवद्रोह आहे, लक्षात ठेवा. गोगावले साहेब तुम्ही सुरत ही खोके घ्यायला गेले होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेची लूट, सुरत जिंकण्यासाठी गेले होते. तुमच्यासारखे घर भरण्यासाठी गेले नव्हते, हेही लक्षात ठेवा. खर तर थोडी जरी महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांच्या भावना दुखावण्याचं काम गोगावले साहेबांनी केलंय. आणि गोगावले साहेबांमध्ये थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. अहो आयुष्य गेलं गोगावले साहेब तुमचं शिवाजी महाराजांच्या नावाने जोगवा मागायचं. अरे ज्या राजाचं नाव घेऊन फोटो लावून तुमचं राजकारण होतं, त्या राजांच्या शेजारी बसण्याचा तुमचा जो काही केविलवाणी प्रयत्न आहे हा अत्यंत निषेधार्ह आहे. मी आदर करतो गोगावले साहेबांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून, परंतु तुमच्यासारखा शिवद्रोही माणूस, कपटी माणूस, अहो जो उद्धव ठाकरेचा शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांचा होऊ शकला नाही, ते शिवाजी महाराजांचे आणि महाराष्ट्राचे काय होणार? ज्यांनी महाराष्ट्रासोबत खरं तर सरकार पाडलं, सरकार कुणाचं पाडलं, कुणाचा पक्ष फोडला, याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या गद्दारी करणाऱ्याच्या इतिहासामध्ये ज्यांचं नाव आहे ते गोगावले साहेब छत्रपतींच्या शेजारी जाऊन बसतात. स्वतः पळून गेले महाराष्ट्रामधून आणि सांगतात शिवाजी महाराज जसे गेले, मग शिवाजी महाराज पळून गेले म्हणायचं का? शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली म्हणायचं का? काय म्हणायचंय गोगावले साहेबांच्या मनात काय? गोगावले साहेब आपण जाणकार नेते आहात, लोकांच्या भावना जाणता असा समज होता, परंतु जेवढे तुम्ही अंधभक्त आहेत तेवढे तुमचेही अंधभक्त असतील. ही सगळी जी काही फौज आहे ती अत्यंत स्वार्थी, कपटी आणि महापुरुषांच्या नावावर स्वतःला म्हणजे त्यांच्या बरोबरीला जाऊन बसणारी असं जर वाटत असेल तर हा शुद्ध खोटारडेपणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुमचीच काय, तुमच्या म्हणजे गोगावले साहेब तुमची तर कधीच होणार नाही. पण शिवाजी महाराजांचे मावळे होते ना, कर्तृत्ववान, स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण सुद्धा दिले, हसत हसत लढले मावळे. आणि ते सगळे 18 पगड जातीतले होते, 12 बलुतेदारातले होते. सगळ्यांना छत्रपतींबद्दल सन्मान होता. शिवाजी महाराजांची ती लढाई ही राजकीय होती, ती धार्मिक करण्याचं काम तुमच्यासारखी माणसं करतात. तरी सुद्धा महाराजांसाठी जे मावळे लढलेत त्या मावळ्यांच्या साध्या पायाच्या धुळीची सुद्धा कुणाचीही पात्रता नाही, हे विसरू नका. तमाम शिवप्रेमींच्या भावना या गोगावले साहेबांच्या भूमिकेमुळे दुखावले गेलेल्या आहेत. तात्काळ गोगावले साहेबांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रातला शिवप्रेमी याच नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढून गोगावले साहेबांचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गोगावले साहेबांनी स्वतःला छत्रपती होण्याची जी काही त्यांच्या मनातली जी सुप्त भावना आहे, लक्षात घ्या, छत्रपती राज्याभिषेक केल्यानंतर झालेत आणि ते कुणालाही होता येत नसतं. तुमचा इतिहास तपासा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास वाचा.
मग तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर स्वतःला मोठे फार समजत असाल किंवा असाल सुद्धा, पण तुम्ही छत्रपतींनी एवढे मोठे नाहीत. गोगावले साहेब, एकदा स्वतःचा इतिहास तपासा आणि महाराष्ट्राची माफी मागा. एवढीच या माध्यमातून मागणी करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.